नमस्कार मंडळी. शिरस्ताच्या या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. बाजारपेठेतील चलनातील नोटा यावरती संपूर्ण नियंत्रण हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं. या अनुषंगानेच आता एक महत्वाचा निर्णय समोर येतोय, तो म्हणजे चलनामध्ये येणाऱ्या प्लास्टिकच्या नोटा. आता सद्यस्थितीला ज्या नोटा आहेत त्या सर्व नोटा त्या कागदी नोटा आहेत, त्या कॉटन पासून म्हणजे कापसापासून बनवलेल्या असतात. पण ह्या ज्या पॉलिमर नोटा आहेत, ज्याला सामान्यतः प्लास्टिक नोटा म्हणतात, त्या बायॅक्सिली ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन या रसायनांनी बनलेल्या असतात. आणि त्याचा आपल्याला फायदा असा होतो की त्याचं आयुष्य म्हणजे ज्या नोटांचं आयुष्य हे खूप जास्त असतं. सामान्यतः आपली जी नोट, कागदी नोट, जितकं त्याचं आयुर्मान आहे त्यापेक्षा 2 ते 6 पट इतकं जास्त आयुर्मान या प्लास्टिकच्या नोटांचं असतं. आता या संदर्भामध्ये माहिती की 27 जुलै 2026 ला भारताचे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये दिली आणि त्यांनी सांगितलं की होय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आणि भारत सरकारचा असा प्रयत्न आहे की 10 रुपये किमतीच्या आणि 20 रुपये किमतीच्या ह्या नोटा प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये आणायच्या आणि त्याची जर चाचणी यशस्वीरित्या पार पडली तर आपण पुढचा निर्णय घेऊया. म्हणजे जर तुमच्या चलनामध्ये तुमच्याकडे जर एखादी प्लास्टिकची नोट आली तर आश्चर्य मानून घेऊ नका, त्या दिशेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता पावलं टाकते. आता समजून घेऊया की प्लास्टिकच्या नोटेचा इतिहास आणि त्या का गरजेच्या आहेत. सर्वात महत्वाचं, जेव्हा भारतामध्ये डिमॉनिटायझेशन झालं होतं 2016 साली, त्यावेळेस भारतीय चलनामध्ये जवळपास 17 लाख कोटी पेक्षा जास्त किमतीचं नोटा हे बाजारपेठेमध्ये होत्या. तेव्हापासून आतापर्यंत सामान्यतः आपल्याला असं वाटतं की चलनामध्ये नोटा ह्या कमी झालेल्या आहेत, पण त्या कमी न होता जवळपास 2.5 पटीने वाढलेल्या आहेत. आता जवळपास 41 लाख कोटी एवढ्या जास्त किमतीच्या नोटा भारतीय चलनामध्ये आहेत. दरवर्षी यातील काही नोटा ह्या प्रचंड जीर्ण होतात आणि मग अशा जीर्ण नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःकडे ठेवून त्या नष्ट करते आणि त्याच पद्धतीने नवीन नोटांची छपाई करते. तर काही नोटा जीर्ण होऊन संपणार आणि नवीन नोटा येणार, अशी सतत चालणारी प्रक्रिया आहे. सामान्यतः जेव्हा 4 नोटा छापल्या जातात तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 3 नोटा ह्या काढून घेतं आणि त्या नष्ट करतं. मग आता यामध्ये येतो खर्च. तर तो खर्च किती आहे, तर गेल्या वर्षी जवळपास 6,500 कोटीपेक्षा जास्त एवढा खर्च हा नोटांच्या छपाईसाठी किंवा ज्या जीर्ण नोटा आहेत त्या नष्ट करण्यासाठी गेला. मग हा खर्च कमी व्हावा आणि ज्या चलनामध्ये वापरात असणाऱ्या नोटा आहेत त्यांचं आयुर्मान म्हणजे आयुष्य हे जास्त असावं, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा पहिल्यांदाच निर्णय घेण्यात आलेला आहे का, तर नाही. 2012 मध्ये सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा प्लास्टिकच्या नोटांच्या संदर्भामध्ये पावलं उचलली होती आणि चाचणी स्वरूपामध्ये काही नोटांची छपाई केली होती. पण नंतरच्या काळामध्ये याच्या तांत्रिक अडचणी आल्यामुळे हा निर्णय त्यांनी लांबवला किंवा त्यानंतर त्यावरती काही पावलं उचलली नाही. आता जवळपास 15 वर्षानंतर पुन्हा असा प्रयत्न होतोय. याचं कारण म्हणजे की भारतीय चलनामध्ये नोटांची संख्या वाढलेली आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता नवीन तंत्रज्ञान आलंय. मग ते प्रिंटिंगच्या स्वरूपामध्ये असेल किंवा पॉलिमरच्या स्वरूपामध्ये असेल किंवा आपल्याकडे स्वदेशी आणि आत्मनिर्भर तंत्रज्ञानाने निर्मित केलेल्या नोटा, याचा सगळ्यांचा परिणाम असा की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता निर्णय घेतलेला आहे की 10 रुपये किमतीच्या आणि 20 रुपये किमतीच्या ह्या नोटा आपण जवळपास 100 कोटी नोटा आपण छापणार आहोत. आणि मग त्या बाजारामध्ये आल्या, त्या कशा स्वरूपामध्ये त्याला प्रतिसाद मिळतो, त्यामध्ये कोणत्या अडचणी निर्माण होत आहेत का, या सर्व गोष्टींची पडताळणी होणार आणि नंतर मग पुढचा निर्णय होईल. आता आपण समजून घ्यायचं आहे, इतर कोणत्याही देशापेक्षा भारतीय बाजारपेठेमध्ये चलनामध्ये असणाऱ्या नोटांच्या संदर्भामध्ये वेगळी आव्हान आहे. एक म्हणजे की भारतामध्ये जे हवामान आहे ते एकसंध नाही. बर्फाच्छादित प्रदेशापासून ते वाळवंटापासून ते मोठ्या प्रमाणावरती पाऊस, अशा तिन्ही टप्प्यांमध्ये नोटांना जावं लागतं. मग नोटा जीर्ण होण्याची जी प्रक्रिया आहे ती जलद होऊन बसते. मग आपल्याला पॉलिमर नोटा जर आणल्या म्हणजे प्लास्टिक नोटा जर आणल्या तर यातून आपल्याला सर्व हवामानामध्ये तग धरून राहतील आणि सहजासहजी त्या जीर्ण होणार नाहीत, अशा स्वरूपाची नोटांची छपाई करता येईल. आता दुसरं महत्वाचं की भारत हा विकसनशील देश आहे. अंतर्गत सुरक्षेचे मोठ्या प्रमाणावरती समस्या आहेत. त्यातली एक समस्या म्हणजे ह्या नकली नोटा. देशविघातक प्रवृत्ती अशा नकली नोटा छापते आणि आपल्या बाजारपेठेमध्ये आणते आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती एक काळी अर्थव्यवस्था उभी राहते. या सुद्धा आव्हानाचा सामना करण्यासाठी ह्या पॉलिमर नोटा
ह्या महत्वाच्या ठरणार. त्या कशा? कारण पॉलिमर नोटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगली काळजी घेता येऊ शकते. हे जे पॉलिमर आहे त्यातली केमिकल, त्या केमिकलचा फॉर्म्युला, याबरोबर होलोग्राम, छपाईची तंत्रज्ञान या संदर्भामध्ये खूप तंतोतंत पालन असं पॉलिमर नोटांमध्ये शक्य आहे. तितकंसं शक्य ते आपण कॉटनच्या म्हणजेच कागदी नोटांमध्ये नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा पॉलिमर नोटांना प्रतिसाद जास्त आहे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा येतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नोटा छपाईसाठी होणारा खर्च आणि यातून निर्माण होणारं प्रदूषण म्हणजे कार्बन उत्सर्जन. तर द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे टेरी या नावाच्या संस्थेने असं सांगितलं आहे की पॉलिमर नोटा जर तुम्ही वापरल्या आणि त्या निर्मितीसाठी जर तुम्ही नवीकरणाचे ऊर्जा स्रोत वापरले तर तुमच्या नोटांच्या छपाईसाठीचं जे कार्बन उत्सर्जन होणार आहे ते आपण खूप मोठ्या प्रमाणावरती कमी करू शकतो. तर या संदर्भामध्ये सुद्धा पॉलिमर नोटा ह्या फायद्याच्या ठरणार आहेत. आता हिची आव्हानं कोणती? तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे की याचं डिस्पोजल म्हणजे याचं विघटन कसं करायचं. जेव्हा ही कधीतरी नोट जीर्ण होणार आहे तर त्यावेळेस मग ती समजा एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये गेली किंवा आणखी बऱ्याच बाकीच्या समस्या निर्माण झाल्या, जनावरांनी खाल्ली, तर याचा जीवसृष्टीवरती पण परिणाम होणार आहे. कारण कागदी नोट खाल्ल्याने तितकसा धोका आरोग्याला नाही जितका ह्या पॉलिमर नोटा खाल्ल्याने होऊ शकतो. कारण आपल्याला माहिती आहे की कचऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी ह्या नोटा जातात. लहान मुलं सुद्धा ही खेळताना अशा नोटा आपल्या त्याचे तुकडे हे त्यांच्या पोटामध्ये जाऊ शकतात. तर या समस्येविषयी काय होणार आहे किंवा त्याबद्दलची काय दक्षता घेतली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबद्दलची अजून तरी स्पष्टता नाही. पण नक्कीच त्यांनी त्याबद्दलचा चांगला विचार केलेला असेल. दुसरं महत्वाचं आव्हान असतंय ते म्हणजे की या नोटा आपल्याला जेव्हा मोजावे लागतात तेव्हा एटीएम मध्ये ठेवाव्या लागतात. या सर्व गोष्टींसाठीचं तंत्रज्ञान रिकॅलिब्रेट करावं लागतं. म्हणजे काय की 2016 मध्ये जेव्हा ही डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेस नवीन छापलेल्या नोटा आणि अगोदरच्या नोटा यामध्ये आकारमान आणि त्याची रुंदी जाडी यामध्ये सगळीमध्ये बदल होते. मग अगोदरच्याच तंत्रज्ञानामध्ये अगोदरच्याच मशीनमध्ये या नोटा बसत नव्हत्या. तर त्या प्रत्येक मशीन आपल्याला रिकॅलिब्रेट कराव्या लागतात. तशीच आता पण परिस्थिती येणार आहे का याची सुद्धा दक्षता आरबीआयने घेणं गरजेचं आहे. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मुळातच लोकांचा प्रतिसाद. प्लास्टिकच्या नोटा बाजारपेठेमध्ये आल्या तर सामान्य पद्धतीने जो सामान्य नागरिक आहे की ज्याचा अर्थव्यवस्थेवरती विश्वास आहे त्याचा याला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं नक्कीच आपल्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. तर या सर्व गोष्टींचा ओहापोह होऊन शेवटी अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ह्या जवळपास 100 कोटी प्लास्टिकच्या म्हणजे पॉलिमर नोटा या छापण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्येच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर यांनी सुद्धा असा निर्वाळा दिलेला आहे की आपण प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा किंवा त्याची चाचणी करण्याचा निर्णय घेत आहोत. तर बाजारपेठेमध्ये जर जेव्हा या पॉलिमरच्या नोटा तुम्हाला दिसल्या तर तुम्ही आश्चर्य मानून घेऊ नका. ते चाचणी स्वरूपामध्ये आहेत. ज्यावेळेस त्याचा अंतिम निर्णय होईल तर त्यावेळेस आपण तो बोलूया. धन्यवाद.